हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? मस्त मजेत. तर आज आहे 1 मे. तर सर्वात अगोदर जे मोठे माणसं आहेत त्यांना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज रिझल्ट आहे, तर बघू काय पुढे आहे. तर गाईज, आता मी तुम्हाला टायमिंग जर दाखवलं तर बघू शकता 6 वाजायला 10 मिनटं राहिलेले आहेत. आणि मी तुम्हाला आता बाहेरचा व्ह्यू दाखवतो की बाहेर कसं व्ह्यू आहे. आता बघा, 6ला 5 मिनटं कमीला जो व्ह्यू आहे ते तुम्ही पाहू शकता. खूप अमेझिंग व्ह्यू आहे. ओके, तर आता आपण तयार होऊया. ओके, तर आपण तयार झालेलो आहे आणि आता निघत आहे कॉलेजला जाण्यासाठी. रिझल्ट बी आणायचा आहे, तर बघू आता. ओके, तुम्ही पाहू शकता आता मी कॉलेजमध्ये पोहोचलेलो आहे. आणि कार्यक्रम जो 1 मेचा कार्यक्रम असतो, कामगार दिवस, त्याचा सर्व शिक्षक आलेले होते. तर तो सेलिब्रेट करून झाल्यानंतर आम्ही जात आहे वर्गात. आणि वर्गात आल्यानंतर बघतोय तर काय पुढे लॉक लावलेला आहे. आणि तो जो शिपाई आहे तो येणंच झाला आहे, म्हणून आम्ही दुसऱ्या वेनं जातो आहे. दुसरा वे म्हणजे कुठनं, तर जे पुढे काचेचं राहिलेलं आहे बघा, तिथनं एंट्री होणार आहे आपली. तर आपण तिथनं जातो आहे. आणि आता जस्ट आम्ही वर्गात चाललेलो आहे. तुम्ही पाहू शकता वर झेंडा वगैरे तुम्ही पाहू शकता. जो कामगार दिवस होता तो अमेझिंग प्रकारे सेलिब्रेट झालेला होता. ओके, आणि फायनली आपण वर्गात आलेलो आहे. आणि तुम्ही पाहू शकता सगळे नर्वस आहे रिझल्टसाठी. आणि खूप वेट केले. आणि पुणे सर आले 2 तासानंतर. 2 तास आम्ही असंच बसलो होतो. सर काय माहिती सांगत होते की ह्या प्रकारे रिझल्ट असणार. टॉप 3 आहे, 76चा टॉप आहे. ओके, तर गाईज फायनली तुम्ही ऐकलं असेल की 81 नंबर माझा रोल नंबर आहे. आणि मला 68.33% पडलेले आहे असं त्या मॅडमने सांगितलेलं आहे. आणि रिझल्ट आहे तो ॲडमिशन दिवशी भेटणार आहे 3 तारखेला. आता मी निघत आहे, तुम्ही बघू शकता. आणि पूर्ण कॉलेजमध्ये टॉपमध्ये किती आहे माहिती आहे का? मला वाटतं की 96% आहे. बाहेर बोर्ड लावलेला होता. ओके, तर आपण जात आहोत घरातले. आता भुका लागलेल्या आहेत. तर ओके, तर घरी आल्यानंतर मला फोन येतो की प्रज्वलचा रिझल्ट न्यायला या. मग आता प्रज्वलचा रिझल्ट घेऊन झालेला आहे. मी तुम्हाला म्हणलेलं की मला भूक लागलेली आहे. तर आजोबांची निम्मी ताट पुढे दिसते ताट, दोन्ही जेवतो. म्हणजे एक जेवण झालेलं आहे आजोबांची ताट. आता हे पुढची ताट देवतो. थँक्यू सो मच.